नमस्कार. हिंदुस्तान पोस्ट मध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. झटपट पैसे मिळवण्याच्या नादामध्ये टोरेस या विदेशी कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची शेकडो कोटींची फसवणूक झाली आहे. त्यामुळे टोरेस ही कंपनी नेमकी काय आहे, या कंपनीत कशा पद्धतीने फसवणूक झाली, गुंतवणूकदारांना या कंपनीने कशा पद्धतीने जोडलं आणि आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने सुरू आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत हिंदुस्तान पोस्टचे क्राईम रिपोर्टर संतोष वागसर. सर, सगळ्यात पहिलं नमस्कार आपल्याला, आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. नमस्कार सर, सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न, ही टोरेस नावाची जी काही कंपनी आहे, ही कंपनी विदेशी कंपनी आहे. मग ही कंपनी भारतात कधी आली, ही कंपनी कधी चर्चेत आली, काय सांगाल? टोरेस ज्वेलरी ही एक कंपनी, ही विदेशी कंपनी, रशियन कंपनी. याच्यामध्ये रशियन लोकांचे जे मालक आहेत, संस्थापक, ते रशियन आणि उझबेकिस्तानचे आहेत. आणि ही कंपनी फेब्रुवारीमध्ये आपल्या भारतात आली. भारतातील आपली जी आर्थिक राजधानी मुंबई म्हणतो आपण, त्या ठिकाणी या कंपनीने आपलं एक दादर या परिसरामध्ये आपलं कार्यालय उघडलं आणि त्या ठिकाणी हे त्याचं मुख्य कार्यालय होतं. फेब्रुवारीमध्ये जेव्हा ही कंपनी आली, त्या कंपनीने एक डायमंड्स म्हणजे आपण जे खडे म्हणतो, हिरे म्हणतो, ते विकण्यास सुरुवात केली आणि काही दागिने म्हणजे अंगठीमध्ये हिरे लावून किंवा ज्वेलरी वगैरे विकण्यास सुरुवात केली. या कंपनीने सुरुवातीला 8,000 रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत इन्व्हेस्ट लोकांना आम्हीच दाखवलं की तुम्ही आमच्याकडून ज्वेलरी खरेदी करा, डायमंड खरेदी करा आणि त्याच्यावरती तुम्हाला आम्ही प्रत्येक महिन्याला एक 6% व्याज आम्ही तुम्हाला दर आठवड्याला तुमच्या खात्यावर टाकू. यासाठी या कंपनीने काय केले, जे इन्व्हेस्टर होते त्यांना त्यांनी खडे विकलेच, जे डायमंड होते ते विकलेच आणि त्याच्यावर त्यांनी रितसर पावती सुद्धा करून दिली त्यांना. आणि त्यांचं एक डिजिटल अकाउंट ओपन केलं, जी त्यांची वेबसाईट होती टोरेसची. त्या वेबसाईटवरती, त्या डिजिटल अकाउंटमध्ये हे लोक यांचे आठवड्याचे जे पैसे त्यांना जमा व्हायचे, उदाहरणार्थ आपण 1,00,000 जर इन्व्हेस्टर असेल तर त्याला आठवड्याला 7,200 रुपये त्याच्या अकाउंटमध्ये आठवड्याला यायचे. आणि असं करता करता 52 आठवड्यांचा त्यांनी हप्ता दिला होता की तुम्ही 52 आठवडे तुम्हाला हे पैसे कंटिन्यू येत राहतील. 1,00,000वरती तुम्ही जर गुंतवणूक केली तर 7,200. म्हणजे त्यांनी असं आम्ही दाखवलं की तुमचे जे पैसे आहेत गुंतवणूक केलेले, ते 3 ते 4 महिन्यामध्ये तुमचे रिकव्हर होते आणि बाकीचं जे काही तुम्हाला मिळेल तो तुमचा बोनस असेल किंवा तुमचे फायदाच असेल तो. या लालसेपोटी हे जी चेन वाढत गेली, या लोकांनी जे स्प्रेड केलं, तर याच्यामध्ये लाखो लोकांनी म्हणजे आतापर्यंत समोर 1,25,000 लोकांनी याच्यामध्ये गुंतवणूक केल्याचं समोर आलंय, जे आता पोलिसांच्या रेकॉर्डवरती येत चाललंय. याच्यामध्ये गुंतवणूक जो दार आहे, तो 8,000 10,000पासून म्हणजे लहानात लहान गुंतवणूकदार त्याच्यापासून लाखो रुपये गुंतवणूक केलेले आहेत. काही लोकांनी तर आपल्या पूर्ण कुटुंबियांच्या नावावरती याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. आणि हा प्रकार सुरू होता फेब्रुवारीपासून. या प्रकाराला जास्त जून महिन्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर आले त्याच्यामध्ये. आणि बऱ्याच लोकांनी जे इन्व्हेस्ट केलेले पैसे होते आणि या 30 तारखेला पहिला हप्ता यांचा, लोकांचे जे हप्ते थांबले 30 डिसेंबरला हप्ता थांबल्यानंतर या लोकांनी काही कंपनीची जे एक शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल झाला, त्याच्यामधले जे फिर्यादी तक्रारदार आहेत, एक भाजी विक्रेते, त्या भाजी विक्रेत्यांनी कमीत कमी आपले फॅमिलीचे, कुटुंबाचे असे मिळून 4 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले त्याच्यामध्ये. जेव्हा त्याला कळालं की आपला डिसेंबरचा पहिला हप्ता थांबलाय, आणि तेव्हा त्यांनी त्या स्टोर दुकानामधल्या एका व्यक्तीला फोन करून विचारलं की बाबा आमचा हप्ता आलेला नाहीये. तर तो बोला, तर बँकेचा जर टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तुमचा या आठवड्याचा आणि पुढच्या आठवड्याचा हप्ता एकत्र येईल. आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढचा आठवडा 6 तारखेचा होता. 6 तारखेला अचानक याला फोन आला. यांनी फोन केला सकाळी 6 वाजता, म्हणजे कालची गोष्ट, की बाबा काय आम्हाला असं कळतं की काहीतरी गडबड झाली. तो हा तुम्ही लवकर या, इकडे थोडीशी गडबड आहे. आणि त्यावेळेस हा सगळा प्रकार जो काल सकाळी समोर आलाय, की अनेक गुंतवणूकदार तिकडे आले होते, लोकांनी तिकडे मोठा गाजावाजा केला की बाबा आमची फसवणूक झाली. नंतर पोलीस आले आणि त्याच वेळेस स्टोअरमध्ये 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. एक तर पहिले एक तानिया नावाची काय आणि तानिया नावाची आणि 2 एम्प्लॉईज असे त्यांनी ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. असं करता करता जशी ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरत गेली, तर संपूर्ण मुंबईच्या बाहेरून लोक, इन्व्हेस्टर पोलीस ठाण्यात जमावं लागले. बरं, या टोरेस कंपनीचं एक कार्यालय नाहीये. नवी मुंबई, मीरा रोड,
बोरवली, असे एकूण टोटल 6 आहे. तर तुम्हाला सांगतो, कल्याणमध्ये एक आहे यांचं टोरेसचं, सानपाड्यामध्ये एक आहे, दुसरं बोरवलीमध्ये एक आहे, मीरा रोडमध्ये एक आहे, आणि एक नुकतंच त्यांनी कांदिवलीमध्ये सुरू केलं होतं. तर ह्या 5-6 त्यांच्या आउटलेट होत्या टोरेस कंपनीच्या. आणि यांचं बरोबर. इन्व्हेस्टमेंट हेच होतं. यांनी नंतर साखळी सिस्टम सुरू केली. लोकांना गेल्या काही 2 महिन्यांपासून जास्तीत जास्त लालच देणं सुरू केलं, की आम्ही तुम्हाला आता 6% डायरेक्ट यांनी व्याज 18% नेलं, की तुम्हाला आम्ही 18% व्याज देऊ. म्हणजे तुमच्या आठवड्याची तुमची इन्व्हेस्ट, तुम्हाला जे हप्ता येईल तो मोठ्या प्रमाणात येईल. म्हणून बऱ्याच लोकांनी, कोणी घर गहाण ठेवलंय, कोणी कर्ज काढलंय, कोणी दागिने विकले, आणि हे पैसे सगळे टोरेसमध्ये इन्व्हेस्ट केले. आज आम्ही जेव्हा बरं. पोलीस स्टेशनच्या बाहेर उभं होतो तेव्हा बघितलं की शेकडो लोक आपले तक्रार घेऊन उभे होते, आणि त्याच्यात जास्तीत जास्त मिडल क्लास लोक सुद्धा होते, आणि चांगल्या घराण्यातले लोक सुद्धा इन्व्हेस्टर होते याच्यामध्ये. प्रत्येक जण आपली तक्रार घेऊन, प्रत्येक फॉर्मवरती 1 लाखाच्या वरती अमाऊंट होती. आता या भाजीवाल्याचा विषय असा होता की त्यांनी आपल्याच कुटुंबातील अनेक लोकांचे अकाउंट ओपन केले होते टोरेसमध्ये. त्यांनी एकट्याने 4 करोड रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले. हा त्याच्यासाठी खूप मोठा फटका आहे. असे बरेचसे इन्व्हेस्टर पूर्ण मुंबईभर आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा असून आता हे सगळ्या तक्रारी सुरू झालेल्या आहेत. आता टोरेस कंपनी ही काय? टोरेस कंपनी ही एक रशियन कंपनी होती. या कंपनीने जेव्हा मुंबईमध्ये पाऊल टाकलं तेव्हा एक आपला मराठी माणूस जो आहे, सर्वेश अशोक सुर्वे नावाचा, हा आहे आधार कार्ड बनवणारा व्यक्ती. याला आपल्या कंपनीत घेतलं एम्प्लॉईज म्हणून. त्याला सांगितलं की तुला आम्ही संचालक बनवतो, तुला महिन्याचं आम्ही ही अमाऊंट आम्ही देऊ, तू फक्त इकडे संचालक म्हणून बसायचं. तुला स्टॅम्प वगैरे आणि सिग्नेचर अथॉरिटी त्याला दिली होती. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा एक आणखी होते, विक्टोरिया कोवालेन्को नावाची एक महिला आहे. तिसरे आहेत तौफिक रियाज कार्टर आणि तानिया कसातोवा. असे 6 जण या याच्यावरती होते. एक तानिया कोसोलावा जी आहे ती स्टोर इन्चार्ज होती. व्हॅलेंटिना कुमार ही एक संस्थापकामधली एक आहे, जी या कंपनीची फाउंडर आहे. आणि आणखी एक जो आहे याच्यामध्ये जॉन कार्टर म्हणून, हा एक फाउंडर मेंबर आहे याच्यातला. या दोघांनी भारताच्या बाहेर पळ काढला असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. या दोघांनी भारताच्या बाहेर पळ काढलाय. आतापर्यंत पोलिसांनी 3 लोकांना अरेस्ट केली. त्याच्यामध्ये तुमचा सर्वेश सुर्वे, तानिया आणि एक आहे सर्वेश सुर्वे, तानिया आणि व्हॅलेंटिना, या तिघांना यांनी अरेस्ट केलेलं आहे. मी तुम्हाला एकदा पुन्हा, हे जे काही गुंतवणूकदार होते, वारंवार अशा काही घटना आपल्या ह्या देशामध्ये घडताना आपण बघितलेल्या असतात, तरी सुद्धा हे गुंतवणूकदार नक्की या कंपनीच्या कोणत्या स्कीमला किंवा कोणत्या कार्य पद्धतीला ते भुरळलेत असं आपल्याला वाटतंय? नाही, जास्तीत जास्त पैसे, म्हणजे आपण आता बोलतो जास्तीत जास्त व्याज देणे, दाम दुप्पट, आपण याला दाम दुप्पट म्हणणार नाही, दाम चौपट म्हणू शकतो. ज्या टोरेस कंपनीने लालच दाखवली, दाम चौपट. कारण जर तुम्ही 3 महिने तुम्ही पैसे जेव्हा गुंतवतात तर तुमचे काही आठवड्यामध्ये तुमचे पैसे परत येतात. बाकीचे तुमच्याकडे जे 6 महिने उरतात ते तुमचे फायदा होतो. पहिले तुमचे 3 महिन्यामध्ये तुमची जी मुद्दल आहे ती परत येते, आणि बाकीच्या उर्वरित 6 महिने जे उरतात, 6 ते 8 महिन्यात तुम्हाला त्याच्यामध्ये व्याज येतं. म्हणजे हा दाम चौपट प्रकार झाला. एवढं मोठं त्यांना आम्हीच दाखवलं. आणि पहिले सुरुवातीला लोकांना पैसे आले सुद्धा, त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा सुद्धा आले, काही आठवडे आले. लोक खुश होते की पैसे येतात आहे, म्हणून यांनी आणखी इन्व्हेस्टमेंट सुरू केली. काही लोकांचे पैसे पूर्ण आल्यानंतर त्यांनी तेच पैसे पुन्हा इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. लालच एवढी मोठी हे आहे की त्या लोकांनी आता आपली घरं सुद्धा गहाण ठेवली. काही लोकांनी दागिने गहाण ठेवून भाड्याने राहायला गेले आता घर विकल्यानंतर, आणि ते आता तिकडे इन्व्हेस्टमेंट केली. आता सगळ्यांची फसवणूक झाली. त्यानंतर आता किती गुंतवणूकदारांची नेमकी फसवणूक झाली आहे किंवा किती तक्रारी आलेल्या आहेत आणि आपली फसवणूक होते हे त्यांच्या कधी लक्षात आलं? नाही, हा प्रकार काल सकाळी पहाटे सुरू झाला. सकाळी 6 वाजता ज्या टायमाला जे भाजीवाले आपण जे सांगतो ते जेव्हा स्टोअरवरती गेले त्यावेळेस सगळा गोंधळ सुरू होता, आणि हे सगळं आपला गाशा गुंडाळून पळून जाण्याच्या तयारीत होते हे लोक. आणि ह्या लोकांनी त्या टायमाला गोंधळ घातला, आणि बरेचसे इन्व्हेस्टर आहे जे भाजीवाल्याचे नातेवाईकच आहे, यांनी पूर्ण त्या स्टोअरला, त्यांच्या जे शोरूमला स्टोरेजच्या घेराव घातला, आणि पोलिसांना तिकडं पोचावं लागलं. आणि पोलिसांनी तात्काळ पहिले त्याच्या आतमध्ये एम्प्लॉईज होते
आणि जी एक तानिया नावाची जी त्यांची स्टोर मॅनेजर होती तिला ताब्यात घेतलं आणि स्टोर बंद केलं. त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे ह्या यांच्या जे गुंतवणूकदार आहे यांच्याकडूनच लोकांपर्यंत पोहोचू लागला की बाबा इकडं असा टोरेसने असा गोंधळ झालाय. याचा इम्पॅक्ट झाला सानपाड्यामध्ये सुद्धा यांचं स्टोर आहे तिकडे सुद्धा तोडफोड करण्यात आली असं ऐकण्यात आलं. आणि एपीएमसी पोलीस स्टेशन मध्ये पण कमीत कमी काल रात्री 100च्या आसपास जवळपास 100 लोकांनी तक्रारी दाखल केलेल्या होत्या आणि अजूनही तक्रारदारांचा हे ओघ सुरूच आहे. मीरा रोड मध्ये ही तीच परिस्थिती आहे. परत तुमचं कल्याणमध्ये तीच परिस्थिती आहे. बोरिवलीमध्ये तीच परिस्थिती आहे. म्हणजे या साही त्यांच्या आउटलेटला हीच परिस्थिती की प्रत्येक ठिकाणी या तक्रारी आता लोक येतात आहे. आणि पोलिसांनी आतापर्यंत शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 200 तक्रारदारांनी आतापर्यंत तक्रारी केलेल्या आहे. पहिल्या एफआयआर मध्ये पोलिसांनी 13 करोडचा फ्रॉड दाखवला, पण हा आकडा वाढत पोलिसांचं असं म्हणणं आहे की 500 करोडच्या आसपास तर जाईल. पण जर पूर्ण आपण बघितलं मुंबई आणि मुंबईच्या बाहेरचे तर हे फसवणूक 1000 कोटीच्या जवळपास जाण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवलेली आहे. सुप्रीम बरोबर. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं कंपनीचं म्हणणं काय? कंपनीने या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलंय का? नाही, कंपनीने सुरुवातीला एक लोकांची दिशाभूल गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला कालच. कारण काल काय झालं, त्यांनी त्यांची जी वेबसाईट आहे किंवा त्यांचे जे इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि गुंतवणूकदारांचे जे त्यांचे साईटवरती त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी दाखवलं की आमच्याच कंपनीमध्ये आमच्या स्टोअरमध्ये आमचे सीए आणि सीईओ या दोघांनी रॉबरी केली. या लोकांनी सगळा पैसा आणि दागिने वगैरे सगळे लंपास केलेले. त्याच्यामुळे टोरेस कंपनी थोडीशी अडचणीत आल्यामुळं, पण बाकी आम्ही कुणाचेही पैसे बुडवणार नाही, कोणी हे करू नका, आम्ही तक्रार केली आणि त्या सीओ आणि सीए ला पोलीस शोधताय असं त्यांनी एक व्हिडिओ तयार केला. आणि सीसीटीव्ही काही त्यांनी क्रिएट केलेत जे बनवण्यात आलेले असं एकंदर दिसून येतं. आणि त्या सीसीटीव्ही त्यांनी व्हायरल केले. बघा आमच्या याच्यामध्ये कशी तोडफोड आणि चोरी कशी झाली, लोकांची गुंतवणूक आणि फसवणूक म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हा काल त्यांनी प्रकार होता. आज पुन्हा यांनी काय केलं, एक त्यांच्या टोरेजच्या याच्यावरती एक फॉर्म अपलोड केला आणि त्यांनी सांगितलं की तुमचा जो पैसा आहे तुम्हाला 72 तासात परत मिळेल. तुम्ही हा फॉर्म घ्या आणि पोलीस स्टेशनला द्या आणि तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला परत येतील. त्यांनी असा एक मेसेज व्हायरल केला. लोकांनी त्याच्यानंतर तेच फॉर्म घेऊन त्या टोरेज कंपनीचा एक जीमेल आयडी होता त्या जीमेल वरती पाठवण्यास सुरुवात केली आणि काही लोक ते फॉर्म घेऊन शिवाजी पार्क पोलीस स्टेशन मध्ये आले. पण त्या टोरेज कंपनीला हे कळलं नाही की हा प्रकार शिवाजी पार्क पोलीस स्टेशन मध्ये झालाय आणि त्यांनी जो फॉर्म अपलोड केला होता त्याच्यामध्ये दादर पोलीस स्टेशन दिले होते, तिकडे सुद्धा लोकांना कन्फ्युज केलं. हा जो गोंधळ आहे हा टोरेज कंपनीने स्वतःला इकडे पळून जाण्याचा जो किती वेळ काढता येईल भारतातून पळून जाण्यासाठी हा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी जे आहे शिवाजी पार्क पोलिसांनी हा त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. तरीही त्याचे जे 2 फाउंडर मेंबर होते हे भारताबाहेर पळून जाण्यास यशस्वी झाले. आता त्यांच्यासाठी पोलिसांनी एक रेड कॉर्नर नोटीस इश्यू केलेली आहे की जेणेकरून त्यांना भारतात परत आणता येईल, कारण ही खूप मोठी फसवणूक आहे. सुप्रीम आता कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास होऊ शकतो, पुढे काय घडू शकतं? आता शिवाजी पार्क आणि मुंबईमध्ये जेवढे काही गुन्हे दाखल होतील ते सगळे गुन्हे इकॉनॉमिक्स ऑफेन्स म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेकडे वळवल्या जातील. आणि हा गुन्हा मला वाटतं आजच वळवण्यात आलेला आहे, कारण आपल्या 100 कोटीच्या किंवा जास्तीत जास्त कोट्यावधीची जे अमाऊंट असते जेव्हा ती आर्थिक गुन्हे शाखेकडे वळवल्या जाते, आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करेल. दोन्ही आरोपींचा ताबा आता तिन्ही आरोपींचा ताबा आता आर्थिक गुन्हे शाखा घेईल आणि यात मुंबईत झालेल्या ज्या केसेस आहेत गुन्हे आहेत ते क्लब करून हे एकंदर एसआयटी बनवून या प्रकरणाचा तपास करतील. आणि आता लोकांच्या तक्रारी आणि लोकांकडून अर्ज मागवण्यात येतात की कुणाची किती गुंतवणूक झाली आहे ती तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन जमा करा, जेणेकरून या गुन्ह्याचा खटल्याचा जेव्हा रिझल्ट लागेल निकाल लागेल तेव्हा ही लोकांना परत मिळण्याची म्हणजे आशा असेल की बाबा तुम्हाला आम्ही परत देऊ ती. बरोबर. या संपूर्ण प्रकरणामध्ये जे गुंतवणूकदार होते त्यांना न्याय मिळेल का, किंवा त्यांना न्याय मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं पोलीस यंत्रणा काम करते? नाही, ह्या प्रकरणामध्ये आतापर्यंत ज्या काय पोंजी स्कीम आपण बघितल्या आहेत किंवा मी स्वतः माझ्या पत्रकार म्हणून मी जे क्राईम रिपोर्टिंग करतो तेवढ्यामध्ये बघितल्या असतात, तर त्याच्यामध्ये असं एकंदर जाणून आलंय की या पोंजी स्कीम मध्ये या टोरेजच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी खूप फास्टली काम केलं. त्याच्यामुळे हे 3 आरोपी तरी पोलिसांच्या हाती लागले.
जेणेकरून पुढची लिंक पोलिसांना मिळत गेली. जरी जे संस्थापक असतील, जे फाउंडर असतील, ते पळून घेण्यास यशस्वी झाले असतील, पण तानिया आणि आणखी जे 2 आरोपी आहेत, म्हणजे एकूण 3 आरोपी यांच्या ताब्यात मिळाल्यामुळं याच्यामध्ये बऱ्याचशी काही पोलिसांचं म्हणणं आहे की आम्हाला काही लॉकर्स मिळाले, त्याच्यामध्ये पैसे असण्याची शक्यता आहे, पण अजून त्यांनी उघडलेले नाही. म्हणजे काही लाखो रुपये त्याच्यामध्ये थोडेफार असतील असा पोलिसांना संशय आहे. पण ते लॉकर सुद्धा ताब्यात घेतलेले आहे. आता हे लॉकर ईओडब्ल्यूच्या ताब्यात दिल्या जातील आणि तिकडनं पुढे सगळ्या गोष्टी ज्यांचे कुठे कुठे काय मालमत्ता आहे ते सगळं तपासल्या जातील. आणि ही गुंतवणूकदारांना ही चांगली गोष्ट झाली की पोलिसांनी जेवढं तात्काळ काम केलं याच्यामध्ये, त्याच्यामुळे हा पुढचा तपास खूप या तपासाला वेग आलेला आहे आणि लवकरात लवकर या गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीने होईल आणि पोलिसांकडून हा दिलासाच म्हणायचं गुंतवणूकदारांसाठी. बरोबर. आता जो काही हा संपूर्ण प्रकार झालेला आहे, मात्र गुंतवणूकदारांनी कशा पद्धतीने दक्षता घ्यायला हवी किंवा कशा पद्धतीने गुंतवणूक करायला हवी, पोलिसांचं या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि गुंतवणूकदारांनी काय दक्षता घ्यायला हवी याबद्दल काय म्हणणं आहे? गुंतवणूकदारांनी कुठल्याही स्कीमला बळी पडू नये, कारण कुठलीही कंपनी तुम्हाला दाम दुप्पट देण्याचा आमिष दाखवते किंवा दाम तिप्पट मिळण्याचा आपल्याला, असा आपण पहिले विचार करायचा की ही एवढी मोठी कंपनी पैसा एवढा आणणार कुठून आणि आपल्याला देणार कुठून, यांची इन्व्हेस्टमेंट काय, की ही कंपनी आपली गाशा गुंडाळेल का, या सगळ्या विचार करूनच त्यांनी गुंतवणूक केली पाहिजे. आपल्या भारतामध्ये आणि याच्यामध्ये बऱ्याचशा अशा कंपन्या, गुंतवणूक कंपन्या आहेत की ती ज्या कमीत कमी व्याजावरती आपल्याला परतावा देते, पण लोक जास्त पैसे मिळण्याच्या आमिषापोटी या विदेशी कंपनीच्या मागे लागतात आणि तिकडे पैसे गुंतवणूक करतात आणि शेवटी काय तर हातात फसवणूक होते त्यांची. लोकांनी सर्व विचार करून की बाबा ही कंपनी आली कधी आणि कंपनीचं मूळ काय आहे, कुठे गुंतवणूक होते या कंपनीची, आपल्याला एवढा पैसा ही कंपनी देणार कुठून, हा विचार करूनच पुढची गुंतवणूक केली पाहिजे. सुप्रीम. बरोबर. अर्थातच एकंदरीत झटपट पैसे मिळवण्याच्या नादामध्ये अशा कंपन्यांच्या बळी पडू नये, अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, ह्याच हा संपूर्ण व्हिडिओचा उद्देश आहे. तरी व्हिडिओ आवडल्यास लोकांपर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.